आणि मग ती आल्याच्या नंतर तो तुमचा देह निर्माण होतो. मग डॉक्टर तपासतात, त्या गर्भातील जल काढतात, गर्भजल, आणि तपासतात की याच्यामध्ये कुठल्या प्रकारे क्रोमोझोमल डिसऑर्डर असं म्हटलं जातं, त्याला जनुकीय विकार आहे का, ते मतिमंद आहे का, व्यंग असू शकतं का, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असू शकतात का, काही जनुकीय विकार असू शकतात का, याच्यासाठी त्या चाचण्या असतात. ॲम्नियोटिक फ्लुइड म्हटलं जातं, त्याची चेकिंग असते ते. आणि मग डॉक्टरांना विचारलं याच्यामध्ये जर असं आहे, जर डिसेबिलिटी जर असतील, व्यंगपणा जर असेल, तो गर्भ खाली करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. डॉक्टरांना विचारलं तुम्ही एवढं तपासता, तुम्ही डायग्नोसिस करता, तुम्ही ते काढून घेता, तुम्हाला माहिती होतं, योग्य सल्लाही देतात, मग इतकं जर कळतंय तर तुम्ही त्याला नीट का करू शकत नाही? तुम्ही तो जनुकीय आजार नीट का करू शकत नाही? डॉक्टरांनी सांगितलं हे फक्त आम्ही सांगू शकतो, नीट करण्याची हिंमत, सामर्थ्य आमच्या विज्ञानात अजून तरी नाही आहे. आणि इतका मोठा पसारा विज्ञानानं सांगितला, दाखवला, तो खरा आहे, सत्य आहे. तुमच्या देहात त्या जलावरून मुलगी आहे की नाही बघा, गर्भजल परीक्षण करण्याला कायद्यानं बंदी आहे. मुलगा आहे की मुलगी आहे ते तुम्ही आधी तपासू शकता. ते तपासणं हे चुकीचं आहे, कायद्यानं गुन्हा आहे, वाईट गोष्ट आहे. पण ते तपासून आधीच आपण जाणून घेऊ शकतो, पण त्यातलं व्यंग दूर करू शकत नाही. म्हटलं गाठ्यामध्ये मी सहज चिंतन करत असताना तुकोबांचं एक वाक्य वाचलं, अभंग वाचला. देह तव असे प्रारब्धा अधीन, प्रलब्ध असा प्रारब्धाचा शब्द आहे. आधीच लब्ध, लादलेलं, तुमचं शरीर हे आधीच लाभलेलं आहे, आधीच निर्माण झालेलं आहे. त्याचा मिका बाहू सीन भार, सरो माझा काळ तुझ्या चिंतने, काया वाचा मने इच्छित असे. बाकीच्या अभंगापेक्षा महत्वाची गोष्ट आहे, अरे मग तुम्ही एवढं तपासून एवढंच सांगितलं, माझ्या तुकोबांनी एकाच वाक्यात सांगितलं. हे सगळं आधीच ठरलेलं असं विज्ञानानं तुकोबांना सिद्ध केलेलं आहे. आणि तुकोबा जे सांगतात हे खरं, हे विज्ञान सांगतं. इतकी विचाराची उंची आहे. म्हणून नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. सच्चित आनंद आहे काय, पण इतका मोठा ज्ञानदीप आहे. मग तुम्ही विचार करा, असे अनेक अभंग आहेत. जीवनाचं मार्गदर्शन असो,